श्री स्वामी समर्थ. बखर. अभाविक गृहस्थाची गोष्ट. एके दिवशी महाराजांची स्वारी अक्कलकोटास वडाच्या झाडाखाली असता तब्येत जरा कडक झाली होती. कोणास दर्शनास येऊ देईनात. नजीकच एक अभाविक गृहस्थ बसला होता. तो म्हणू लागला, "काय हो, हे साधू म्हणवितात, मग यांना राग कशास पाहिजे?" महाराजांनी त्यावेळी त्याला काही उत्तर दिले नाही. पुढे 15 दिवसांनी त्याच वडाखाली माटेबुवा यांचे कीर्तन असल्याने 400-500 लोकांचा समुदाय जमला होता. त्यावेळेस सदर गृहस्थाच्या प्रश्नाचा निकाल महाराजांनी केला. महाराज म्हणाले, "मजला राग असता तर इतके लोकांची भाजी करून खाल्ली असती." हे वाक्य श्री समर्थ बहुत वेळा म्हणाले. श्रींचा असा नियम असे की कोणतेही वाक्य तोंडातून निघाले म्हणजे 10-5 वेळा म्हणायचे. ते पूर्ण दयाळू असून आपल्या भक्तजनांचे संरक्षण करीत असत. कधीकधी ते रागात असत, पण तो काही खरा राग नसे. राव व रंक महाराजांना सारखेच असत. किंबहुना रंक त्यांना जास्त प्रिय असे. श्री स्वामी समर्थ. बखर. राजाच्या श्रीमुखात दिली. श्रीमंत मालोजीराव यांना श्रीनी चमत्कार करून दाखविल्यावर त्यांची भक्ती स्वामीचरणी गढून ते दर गुरुवारी श्रींची स्वारी ज्या ठिकाणी असे त्या जागी दर्शनास जात. याप्रमाणे बहुत दिवस चालले होते. एका गुरुवारी राजा हत्तीवर बसून दर्शनास आला. श्रींना पाहून तो खाली उतरला व अनवाणी महाराजांजवळ गेला. श्रींचे चरणी मस्तक ठेवल्यावर स्वामींनी फाडकन त्याच्या श्रीमुखात भडकावली. राजाच्या डोक्यावरील पागोटे एकीकडे जाऊन पडले व राजा फार भयभीत होऊन थरथर कापू लागला व हात जोडून महाराजांपुढे उभा राहिला. हुजऱ्याने राजाचे पागोटे आणून डोकीस घातले. महाराज रागाने राजास म्हणाले, "तुझे मोठेपण तुझ्या घरात, येथे मोठेपण कशास पाहिजे? मादरचोदा, असे बुद्धबलके राजे आपण पुष्कळ बनवतो." अपराधाची क्षमा असावी असे म्हणून प्रार्थना करून राजा परत गेला. पुढे दर गुरुवारी महाराजांची तब्येत कशी आहे हे पाहून राजा दर्शनास जात असे व म्याना वगैरे महाराजांना न दिसेल अशा ठिकाणी ठेवून मग पायीच राजा दर्शनास जाई. असे महाराजांचे उग्र तेज होते. हिंदू, मुसलमान, पारशी, युरोपियन सर्व जाती धर्माचे लोक महाराजांच्या दर्शनास येत. सर्वांचे मनोगत ओळखून त्यांची मनोकामना ते पूर्ण करीत. महाराजांना कुत्रा फार आवडत असे, पण मांजर पाहिले म्हणजे ते रागावत व निमक-हराम म्हणून तेव्हाच हाकलून देत. गायीवर श्रींची फार प्रीती होती. कोणी झाडाची फांदी किंवा पाला तोडू लागल्यास त्यांना फार राग येई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बखर. गणपतराव जोशी यांच्या घरी स्वामी गेले. एकदा अशी गोष्ट घडली की समर्थांची स्वारी गणपत जोशी यांच्या घरी सोप्यात बसली असता त्यांच्या गड्याने त्यांच्या आज्ञेवरून अंगणात एक कडुनिंबाचा वृक्ष होता. त्याची फांदी तोडण्यास सुरुवात केली. हे पाहताच श्री अतिशय रागावून शिव्या देऊ लागले. "आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो, त्याचे हातपाय तोडून टाकावे," असे महाराज म्हणाले. हे ऐकताच जोशांनी गड्यास फांदी तोडण्याचे काम बंद करण्यास सांगून झाडाच्या खाली उतरविले. जोशीबुवा तोंड चुकवून एकीकडे जाऊन बसले. नंतर थोड्या वेळाने श्री समर्थ सोप्यातून उठून नंतर परसात जाऊन उकिरड्यावर बसले. बहुत वेळ ते तेथेच होते. महाराज कोठे गेले म्हणून जोशीबुवा व इतर मंडळी पाहू लागली. तो श्री समर्थ उकिरड्यावर बसलेले दृष्टीस पडले. जोशीबुवांच्या नजरेस असे आले की महाराजांच्या कानात गांधील माशी जाऊन ती कान उकरीत आहे व त्या योगाने आतून रक्तस्राव होत आहे. परंतु महाराज मात्र हसत खेळत नसले होते, पण कोणासही पुढे येऊ देईनात. गणपतराव जोशी यांनी धैर्य धरून महाराजांजवळ जाऊन प्रार्थना केली, "महाराज, आपण मजला यावेळी मारलेत तरी मी भीत नाही, पण कानातील गांधील माशी काढल्याशिवाय राहणार नाही." असा जोशीबुवांचा दृढ निश्चय पाहून समर्थ उगीच राहिले. मग गणपतराव यांनी लागलीच चिमटा आणून कानातील गांधील माशी काढून कान पुसून काढला. कानात काही पोखरलेले नसून तो साफ दिसू लागला. रक्तप्रवाह कोणाकडून आला हे कळेना. त्याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटले. श्री स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म असून अनेक चमत्कारिक लीला भक्तजनास दाखवीत असत. कोणतीही गोष्ट महाराज स्पष्ट शब्दाने न सांगता कृती करून दाखवीत. कोणी सेवेकरी भांडू लागले म्हणजे त्यास महाराज जवळ बोलावीत व त्यांच्या हातात मुंगी देत. या कृतीने मुंगी होऊन साखर खावी या म्हणींचे दिग्दर्शन करीत. समाप्त.
श्री स्वामी समर्थ. बखर. मालोजीरावांना पुत्रप्राप्ती. श्रीमंत मालोजीराव भोसले सांप्रतचे अक्कलकोटच्या राजाचे तीर्थरूप. त्यांची भक्ती श्री स्वामीचरणी एकनिष्ठ होती. त्यांना पुत्रप्राप्तीचा फार इच्छा असे. श्री स्वामी समर्थ कृपेने राणीसाहेब गरोदर झाल्या. काही महिने लोटल्यावर महाराजांजवळ काही लोकांनी पुत्र होईल की कन्या होईल म्हणून प्रश्न केला. तेव्हा महाराजांनी काही जबाब न देता बांगडी लाव म्हणून सेवेकऱ्यास आज्ञा केली. यावरून प्रश्न विचारणाऱ्याने आपल्या मनात गाठ मारली की राजास कन्या होणार. त्याप्रमाणे पुढे झाले. दुसऱ्या खेपेस राणीसाहेब गरोदर राहिल्या. तेव्हा असाच प्रश्न केला. तेव्हा श्रींनी काही जबाब न देता आपण जागेवरून उठून चुलीजवळ जाऊन बसले. याचाही अर्थ उघड होता. मग कन्याच झाली. तिसऱ्या खेपेस मंडळींनी प्रश्न केला. तेव्हा महाराजांनी आपल्या मांडीवर थापट मारून दोन्ही हात एकत्र करून बंदूक सोडण्याची कृती करून दाखवली व म्हणाले, लगाव सरबत्ती. तेव्हा पुत्र होणार असे लोकांना वाटले. त्याप्रमाणे पुढे पुत्र झाला. तेच हल्लीचे श्रीमंत शहाजी महाराज अक्कलकोटच्या गादीवर आहेत. समाप्त.